पुण्याच्या भोसरी परिसरात रात्रीचे 11 वाजले होते. सगळीकडे शांतता पसरली होती. दुकानं बंद झाली होती आणि रस्त्यांवरील वर्दळही ओसरली होती. अशावेळी 2 महिला पोलीस कर्मचारी मेघा आणि प्राजक्ता ड्युटी संपवून परतत होत्या. त्या मूळच्या नागपूरच्या असून सध्या पुण्यात कार्यरत आहेत. दिवसभराच्या धावपळीमुळे त्या प्रचंड थकल्या होत्या आणि त्यांना खूप भूक लागली होती. ड्युटीमुळे त्यांना जायला वेळ मिळाला नव्हता. जेवणाच्या शोधात असताना त्यांना एका घराबाहेर शशिकला या उभ्या दिसल्या. शशिकला ताई या आपले घरगुती काम आवरून विश्रांती घेण्याच्या तयारीत होत्या. इतक्यात पोलिसांनी त्यांचा दरवाजा ठोठावला आणि नम्रपणे विचारलं, ताई इकडे जवळ कुठं जेवणाचं हॉटेल सुरू आहे का? या प्रश्नामागे असलेली भूक आणि चेहऱ्यावरचा थकवा शशिकला ताईंनी अचूक ओळखला. शशिकला ताईंनी कोणताही विचार न करता त्यांना विचारले, तुम्ही जेवला नाहीत का? जेव्हा पोलिसांनी नाही असं उत्तर दिलं तेव्हा ताईंनी त्यांना थेट घरात येण्यास सांगितलं. अनोळखी व्यक्तींना अशा प्रकारे मध्यरात्री घरात बोलावणं हे त्या पोलिसांसाठी धक्कादायक आणि अनपेक्षित होतं. मात्र शशिकला ताईंनी आग्रह केला आणि सांगितले, बाहेर हॉटेल मिळणं कठीण आहे, तुम्ही आत या, मी तुमच्यासाठी काहीतरी बनवते. घरात शिरल्यावर त्या महिला पोलिसांना माणुसकीची ऊब जाणवली. शशिकला ताईंनी तात्काळ स्वयंपाकघरात जाऊन गरम भजी, भाकरी आणि भात तयार केला. जेवण झाल्यावर त्यांनी त्या दोघींना आदरानं जेवायला बसवलं. 2 कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस जमिनीवर बसून मोठ्या तृप्तीनं जेवत होत्या. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव होते. जेव्हा त्यांनी ताईंचे आभार मानले तेव्हा शशिकला ताई म्हणाल्या, तुम्ही रात्रंदिवस आमच्या रक्षणासाठी झटता, मग आम्ही तुमच्यासाठी इतकंही करू नये का? जेवण झाल्यावर केवळ जेवू घालून त्या थांबल्या नाही, तर रात्रीची वेळ असल्यानं त्या दोघींना स्वतः सावित्रीबाई फुले हॉलपर्यंत सुरक्षितपणे सोडून आले. या घटनेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये पोलीस कर्मचारी जमिनीवर बसून जेवत आहेत. या एका फोटोनं हजारो लोकांची मनं जिंकली. नेटिझन्सनी माणुसकीला सलाम म्हणत शशिकला उभे यांच्या कार्याचं कौतुक केले. ही घटना केवळ जेवू घालण्यापुरती मर्यादित नाहीये, तर ती एका सामान्य नागरिकानं पोलिसांप्रती दाखवलेला आदर आणि आपुलकी दर्शवते. आजच्या धावपळीच्या जगात जिथं माणूस माणसाला विसरत चाललाय, तिथं शशिकला उभे यांनी आपल्या साध्या पण महान कृतीनं समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय. माणुसकीचा हा सुगंध भोसरीच्या त्या गल्लीतून आता संपूर्ण महाराष्ट्रात दरवळत आहे.